सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहराने अनेक कलाकार संगीत क्षेत्राला दिले. त्यात कलेवर निष्ठा, गुरुवर नितांत श्रद्धा आणि समर्पण या गुणांनी ओळखले जाणारे जे कलाकार आहेत त्यातलं एक ठळक नाव म्हणजे पंडित मिलिंद पोटे. वयाच्या सुमारे 12व्या वर्षापासून त्यांनी गुरु पंडित श्याम जोशी आणि आनंद गोडसे यांच्याकडे तबल्याच्या शिक्षणाला सुरुवात केली आणि त्यानंतर तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्याकडे त्यांचं तबल्याचं पुढील शिक्षण सुरू झालं. मूलतः गणित आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या मिलिंद पोटे यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये BSc पदवी प्राप्त केली, परंतु आपलं संपूर्ण जीवन तबला वादनासाठी त्यांनी समर्पित करायचं तरुण वयातच ठरवलं. तबला वादनातील उत्तम विद्या संपादनाचा त्यांचा ध्यास इतका की पुणे इथल्या गांधर्व महाविद्यालयातून तबला विशारद त्यांनी पूर्ण केलं, तर पुणे विद्यापीठातून MA तबला ही पदवी प्राप्त केली आणि त्याचबरोबर आकाशवाणीचे कलाकार म्हणून देखील त्यांनी मान्यता प्राप्त केली. गुरूंकडून मिळालेली विद्या, गुरुप्रेम, त्याचबरोबर अपार मेहनत आणि साधना यामुळे तरुण वयातच त्यांच्या तबला वादनाला कलाक्षेत्रातून ओळख मिळायला सुरुवात झाली. अनेक गायक कलाकारांच्या बरोबर त्यांनी केलेल्या तबल्याच्या साथसंगती कलाकारांमध्ये आणि रसिकांमध्ये आवडीच्या ठरू लागल्या, कारण मिलिंद पोटे यांचा अत्यंत डौलदार, वजनदार पण शांत ठेका, गायकाच्या सादरीकरणाला अतिशय पूरक आणि गायन अधिकाधिक रंजक करण्यासाठी आवश्यक अशी साथसंगत आणि त्यांचा अतिशय मितभाषी स्वभाव. अगदी तरुण वयापासूनच त्यांनी पंडित भीमसेन जोशी, पंडित KG गिंडे, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित उल्हास कशाळकर, पंडित मुकुल शिवपुत्र, पंडित बबनराव हळदणकर, पंडित रघुनंदन पणशीकर, पंडित सत्यशील देशपांडे, पंडित केदार बोडस, विदुषी प्रभा अत्रे, विदुषी जयश्रीताई पाटणेकर, विदुषी वीणा सहस्त्रबुद्धे, विदुषी पद्माताई तळवलकर, विदुषी डॉक्टर अलकादेव मारुलकर, विदुषी श्रुती सडोलीकर, विदुषी आशा खाडिलकर, विदुषी मंजिरी आसनारे केळकर, विदुषी अपूर्वा गोखले, विदुषी वसुंधरा कोमकली अशा अनेक दिग्गज मान्यवर कलाकारांना साथी केल्या. संगीत क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित महोत्सव जसे सवाई गंधर्व पुण्यतिथी महोत्सव पुणे, सवाई गंधर्व पुण्यतिथी महोत्सव कुंदगोळ, दादर माटुंगा कल्चरल सेंटर मुंबई, संगीत रिसर्च अकॅडमी कलकत्ता, आमिर खां समारोह इंदौर, NCPA मुंबई, अल्लादिया खां समारोह चेंबूर, मद्रास फेस्टिवल चेन्नई, ओरिसा म्युझिक फेस्टिवल भुवनेश्वर, तानसेन समारोह तिरुवनंतपुरम, हुबळी आर्ट सर्कल, इंडिया इंटरनॅशनल सेंटर नवी दिल्ली, ब्लाइंड असोसिएशन कलकत्ता, सिनफोर्ट ऑडिटोरियम नवी दिल्ली अशा अनेक महोत्सवांमध्ये त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांना तबला साथसंगत केली. अमेरिका, स्कॉटलंड, युनायटेड अरब अमिराती, जपान, केनिया, सायप्रस, पाकिस्तान अशा अनेक परदेशातही अनेक शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात त्यांनी तबला वादन केलं. दूरदर्शन नॅशनल चॅनल, स्टार TV, झी अल्फा मराठी या चॅनलवर देखील त्यांनी प्रस्तुती केली. शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध शिवानंद संगीत महोत्सव औंध या 3 दिवसीय महोत्सवात अनेक वर्ष जवळजवळ प्रत्येक कलाकार हा मिलिंद पोटे यांचीच साथ हवी यासाठी आग्रही असत. मिलिंद पोटे यांच्या आईवडिलांनी त्यांच्या संगीत कलेच्या ध्यासाला कायम प्रोत्साहन दिलं, पाठिंबा दिला. संगीतभूषण पंडित रामभाऊ मराठे यांची नात पल्लवी रघुवीर ओक या शास्त्रीय गायिकेच्या सुरांना मिलिंद पोटे यांची तबल्याची साथ ही आयुष्याच्या मैफिलीची साथ बनली. त्यांची कन्या आदिश्री हिलाही हा संगीताचा वारसा जपण्यासाठी सतत प्रोत्साहन दिलं आणि आज ती देखील अतिशय आत्मविश्वासाने शास्त्रीय गायनाच्या क्षेत्रात कलेची साधना करीत आहे. पंडित मिलिंद पोटे यांनी ललित कला केंद्र पुणे विद्यापीठ,
तसंच भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स इथे अनेक विद्यार्थ्यांना तबल्याचं प्रशिक्षण दिलं आणि त्यांच्यासाठी ते आदर्श गुरु ठरले. 2002 साली अमेरिकेतील जसराज स्कूल ऑफ म्युझिक अटलांटा इथे तबला गुरु म्हणून त्यांना नियुक्त केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले अनेक शिष्य आज प्रगल्भ तबलावादक म्हणून ओळखले जातात. भारतीय शास्त्रीय संगीतातील ख्याल गायन पद्धतीत तबल्याच्या साथसंगतीचा विश्लेषणात्मक अभ्यास या विषयावर भारती विद्यापीठ पुणे इथे त्यांचं PhD पदवीसाठी संशोधन सुरू होतं. त्यांच्या दुर्धर आजारपणात देखील त्यांनी हे संशोधन कार्य पूर्ण केलं, परंतु तांत्रिक पूर्तता मात्र अपूर्ण राहिली. पंडित मिलिंद पोटे हे केवळ उत्तम तबला वादकच नव्हे तर उत्तम गुरु होते. त्यांचा लोकसंग्रह प्रचंड होता. अनेक मित्र त्यांनी आयुष्यभर जमवले, वाढवले आणि जपले. त्यांच्या ह्या गुणांचा आणि कलेचा दरवळ संगीत क्षेत्रात येणाऱ्या पुढच्या पिढ्यांनाही कायम मिळत राहील.